मंदिरामध्ये आतमध्ये जाताना काय काय अलाउड आहे काय काय नाही याची यादीच मगाशी मी तुम्हाला दाखवली. म्हणजे आपलं जास्तीचं सामान आहे ते इथे क्लॉकरूममध्ये आपण काढून ठेवू शकतो. अगदी निसंकोचपणे ठेवू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. कन्याकुमारीला बीच असा नाही. हे आजूबाजूला जे आपण बघतोय सगळीकडे खडकाळ जमीन आहे, सगळीकडे रॉक्स आहेत, त्याच्यामुळे बीच असा नाही जसा. आणि हे धनुष्यकोडीचं पहिलं फर्स्ट हँड लुक. आपण इकडनं आलो या साईडनी. जवळजवळ 10 ते 12 किलोमीटर आपण समुद्रामध्ये आतमध्ये आलेलो आहोत आणि हे सगळं विहंगम दृश्य. आता पुढे जाऊ आपण आणि मग तुम्हाला पुढे गेल्यानंतर सगळ्या ज्या 2-3 गोष्टी मला सांगायच्या त्या गोष्टी तुम्हाला पुढे गेल्या की सांगतो. तर त्याचं झालं असं दर्शनाची गोष्ट सांगतो. आता आमचं दर्शन एवढ्या पटकन कसं झालं ते. आपण लाईनीमध्ये उभं राहिलो. जेंट्स आणि लेडीजची लाईन वेगवेगळी आहे, कारण बहुतेक पुढे चेकिंग होत असेल बोटीतनं तुम्ही काय नेता काय नाही, त्याच्यासाठी म्हणून लाईन वेगवेगळी आहे. या बोटी इथे उभ्या आहेत. पहिली बोट अजून बहुतेक सुटायची असेल आणि मागे गर्दी भरपूर आहे. इथे 2 प्रकारची तिकीटं मिळतात. एक तिकीट जे आहे ते 75 रुपयाचं आहे, जसं मी काल सांगितलं तसं, आणि एक 300 रुपयाचं आहे. 300 रुपयांनी तुम्ही डायरेक्ट आतमध्ये येता आणि जायचं फक्त स्पेशल तुम्हाला मिळतं. येताना मात्र ज्याप्रमाणे गर्दी असेल त्याप्रमाणे तुम्हाला क्यूमध्ये थांबावंच लागतं. ही समोरनं एक बोट आली. आता या बोटीमधनं आम्हाला पुढे पाठवते. ही आली बघा बोट. या ब्लॉगमध्ये आपल्याला सगळे डिटेल्स, कुठून यायचं, कसं यायचं आणि काय काय पूर्ण प्रवास व्हर्च्युअल. बाय चान्स जर का आपल्यापैकी कोणाला इकडे यायला जमणार नसेल तर इथे आल्यानंतर तुम्हाला इथे जर का तुम्ही आला असता तर तुम्हाला कसं वाटलं असतं हे सगळं बघायला मिळेल. तर शेवटपर्यंत बघत राहा आणि पूर्ण प्रवास बोटीचा एन्जॉय करा. वारं भयंकर आहे. सेल्फी स्टिक माझी वर केली आहे, ती हलतीये पूर्ण गदा गदा. एकदा खाली उतरून परत टाईट आहे का नाही ते एकदा बघून घेतो. टाईट असलं म्हणजे मग काही प्रश्न नाही, पण व्हायब्रेशन्स मला हाताला पण इकडे जाणार एवढं वारं आहे. सगळ्यांची बसायची लगबग आता सुरू झालेली दिसते. आवरावरी पण चालू आहे त्यांची. काय काय व्हिडिओ जर का कॅप्चर होत असेल तर आपल्याला जायचं आहे तिकडे समोरच्या बाजूला तिकडे जायचं आहे. आता इकडे लाईफ जॅकेट काढतायत, सगळ्यांना लाईफ जॅकेट देत आहेत. बघूया आपला नंबर कधी लागतो. ह्याच्यामध्ये लागतो फेरीत का पुढच्या फेरीत लागतो. सेल्फी स्टिक आणि मोबाईल हलतोय खूप, वारा आहे म्हणून. तर पिक्चर थोडं तुमच्या स्क्रीनवर किंवा मोबाईलवरती हल्लं तर जरा कृपया क्षमस्व. आतमध्ये बसायला गडबड चालू आहे. तुम्ही बघता किती गडबड आहे. बरीचशी लोक उभी पण आहेत, काही जण बसायला पण जागा. भरपूर लोक इकडे भरतात आणि घेऊन जातात.
आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो. आणि आपली 2 मिनिटाची जी फेरी आहे पाणी उडाला अंगावर पाण्याचा फवारा आला. आपण ज्यावेळेला बोटीमध्ये बसतो त्यावेळेला एकंदर आपली अशी अवस्था असते. ते सगळं लाईफ जॅकेट आपल्या गळ्यामध्ये इथे बांधलेलं. प्रत्येकाला लाईफ जॅकेट आहे. म्हणजे त्यांची त्या मोठ्या कंटेनरमध्ये लाईफ जॅकेट सगळे टाकले होते आणि त्या लाईफ जॅकेटची जेवढी संख्या तेवढे आतमध्ये प्रवासी. लाईफ जॅकेट संपले की प्रवासी पण ते थांबवतात. अशी यांची सिस्टम आहे. म्हणजे जेवढे प्रवासी मावतील तेवढीच लाईफ जॅकेट्स आणि त्याप्रमाणे ते माणसं आतमध्ये घेतात. म्हणजे माणसं काउंट करायची आवश्यकता नाही अशी इथे सुंदर ही पद्धत आहे. चला आता आपला रॉक मेमोरियल आलेला आहे. आपण एक एक करत आता हळूहळू उतरूया सगळे. चला खाली उतरूया एक एक करत. बोट हलकी आहे प्रचंड पण तरी ठीक आहे. एक एक करत आपण जाऊया. इथे थोडी गॅप आहे. बोट हलती आहे पण उडी मारून जायला लागतंय. समोरचे लोक हात देतात आहे व्यवस्थित जाण्यासाठी म्हणून. आता मी पण एक हात घेतो आणि पटकन वरती येतो. थँक्यू व्हेरी मच. आता आपल्या ग्रुपमध्ये बाकीचे लोक येतात आहे. असे एक 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 करत सगळे येतात. इकडनं येतात का? कुठनं? मला वाटतं इकडनंच येतात. हे असे सगळीकडे टायर लावले मजबूत आणि टायर वरती पाय देऊनच एक एक जण वरती येतात. अक्षरशः 2.5 ते 3 मिनिटांमध्ये आपण पोहोचतो इकडे. चला आपले सगळे मेंबर झाले. आता जाऊया पुढे. हो थांबला असता तर लाईन मध्ये थांबा लागला असता आपल्याला. रॉक वरती व्यवस्थित असं बांधकाम केलेलं आहे. सुंदरपैकी खाली फरशा लावल्यात आणि हा मोठ्याच्या मोठा एक खडक आहे. विवेकानंद रॉक मेमोरियल स्पिरिच्युअली ओरिएंटेड सर्व्हिस मिशन. हे वर जायचं असेल तर वरती नाही वरती वरती बघूया. आधी येतं फिरूया. काय एवढंच आहे फिरायला. इथनं पुढे आहे ना जायला. आधी तिकडे जाऊया. परत जाण्यासाठी गर्दी असेल तर इथे असा वेटिंग हॉल आहे. इथे जाण्यासाठी पण तिकीटच आहे 30 रुपये. इकडे जायला पण तिकीट आहे. इथे जायला पण तिकीट आहे. इथे एंट्रीलाच तिकीट आहे. म्हणजे काढली का? बोटीचं तिकीट जरी काढलं तरी स्पेशल तिकीट जरी असेल तरी इथनं आत जायला परत इकडे तिकीट घ्यावं लागतं 30 रुपयाचं. आणि मग हे तिकीट घेऊन आपण
आतमध्ये जायचं. हा वारा एवढा आहे, टोपीची आठवण आहे. घट्ट कर ना टोपी. वारा एवढा आहे प्रचंड, कपडे लोकांचे कसे हालतात बघा. आणि हे इथे समोर इथे आपल्याला या स्मारकामध्ये जायचं. सकाळी आपण जो सूर्योदय बघितला तो सूर्योदय एवढा शीतल वाटत होता. अजूनही ऊन तसा शीतलच आहे, कारण वारं एवढं आहे त्याच्यामुळे उन्हाची तीव्रता काही जाणवतच नाही. एवढं वारं आहे, कपडे आणि टोपी सगळं घातलेलं एवढं उडतंय. हे बघा केस किती उडतात हे बघा. इथे रॉक मध्ये पुढे आलो आपण, मेमोरियल मध्ये. या इथे चपला काढायच्या आणि मग चपला काढून आपल्याला पुढे जायचं. चला चपला काढू आणि मग पुढे जाऊन तुम्हाला परत भेटतो. इथे चपला काढल्या की ते आपल्याला नंबर सांगतात. त्या नंबर प्रमाणे इथे चपला आतमध्ये ठेवतात. आलो परत की फक्त आपला नंबर सांगायचा आणि मग आपल्या चपला घ्यायच्या. चला आता आपण या गेल्याने वरती जाऊया. इथे एंट्रन्स आहे, सगळं व्यवस्थित बांधकाम केलेलं आहे आणि स्वच्छ परिसर आहे. समोर इकडे पिण्याच्या पाण्याची सोय आहे. शिला आहे ही मोठी. डोंट क्लाइंब ऑन द रॉक. आपल्या लोकांना सगळं सांगावं लागतं, नाही तर आपण हिरो लोक ह्याच्यावरती चढून फोटो काढत बसू. बाहेर जाताना इकडनं जायचं नावकाचे आपल्याला. आत्ता चालू आपण हे तिकडे समोरच्या बाजूला आतमध्ये फोटोग्राफी प्रोहिबिटेड आहे, त्याच्यामुळे आतमध्ये काय आपण शूटिंग करणार नाही. नंतर इथे पण या साईडला इथे वरती आपण वारं मात्र भयंकर. लोकांचे कपडे कसे उडतात. दोन्ही बाजूला दोन अतिशय सुंदर असे हाती. कृपया हात मत लगाइए असं लिहिलेलं आहे. आणि या साधारणतः एक 20-25 पायऱ्या असाव्यात. पायऱ्या चढून वर जायचं. समोर दरवाजा, हा मोठा दरवाजा आहे तो बंद आहे, पण छोटा दरवाजा चालू आहे. तर आतमध्ये जाऊन आपण बघूया काय. चल इथे माझ्या मागे बघताय तिथे आतमध्ये ग्रॅनाइटचा ओटा करून त्याच्यावरती स्वामी विवेकानंदजी यांचा मोठाच्या मोठा असा सुंदर पुतळा, गळ्यामध्ये मोठा हार. आणि असं आतमध्ये लिहिलेलं आहे की 1892 साली स्वामीजी इथे होते आणि ते ज्या दगडावरती बसले होते त्याच दगडावरती आता त्यांचा पूर्णाकृती उभा असा पुतळा, सुंदर गंभीर भाव त्यावेळेचे जे होते ते सुद्धा अगदी तंतोतंत या पुतळ्यावरती आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे इतका सुबक पुतळा, अतिशय सुबक पुतळा, सुंदर क्वचितच बघायला मिळतो. आणि 25, 26 आणि 27 डिसेंबर 1892 साली ज्या वेळेला स्वामीजी इथे आले होते त्यावेळेला ते इथे 3 दिवस होते. आणि त्यांच्याच स्मरणार्थ हा सगळा जो परिसर जो डेव्हलप केलेला आहे तो त्यांच्या स्मरणार्थ इथे डेव्हलप केलेला आहे. कन्याकुमारीला आला तर बाकीच्या आपण ज्या गोष्टी बघतो, सनराईज असेल, सनसेट असेल, कन्याकुमारी मंदिर असेल, पण इथे येणं मात्र क्रमप्राप्तच आहे. आणि त्यावेळेचा जी परिस्थिती होती, त्यावेळेचं जे वातावरण असेल किंवा त्यावेळेला जी इकडे त्यांनी येऊन आपली इथे तपश्चर्या केली ती सगळी आपल्याला इथे अनुभवायला मिळू शकते. फक्त धीर गंभीर भावाने आपण जर का इथे थांबलो तर आपल्याला हे सगळं इथे
अनुभवायला आणि बघायला मिळेल. मागे एक जण फोनवरती बोलायला आल्या, मोठमोठा त्यांचा स्पीकर चालू होता, त्याच्यामुळे मी या साईडला आलो. तर हे बरोबर आपल्या मागे यांचं रॉक मेमोरियल हे आहे. फिलिंग हे वाऱ्याने मी हलतोय, एवढं वारा आहे प्रचंड. तर 75 रुपये आणि 300 रुपये अशी 2 तिकीट आहेत आणि ते तिकीट काढून ज्याप्रमाणे गर्दी असेल त्याप्रमाणे आपण येऊ शकतो. आता आम्हाला इथनं रामेश्वरमसाठी निघायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही 300 रुपयाचं तिकीट काढून आलो. तिकडनं येताना 300 रुपयाचं तिकीट चालतं, पण जाताना ज्याप्रमाणे गर्दी असेल त्याचप्रमाणे आपल्याला जावं लागतं. म्हणजे स्पेशल तिकीट फक्त येताना आहे, जाताना आपण नेहमीच्या जे 75 रुपयाचं तिकीट आहे त्याप्रमाणे जातो. पण आता आम्ही थोड्या वेळात निघू, त्याच्यामुळे आता येणाऱ्या लोकांची गर्दी जास्त आहे आणि जाणाऱ्या लोकांची गर्दी इथे कमी आहे. तर असं हे विवेकानंद रॉक. अजून तुम्हाला आजूबाजूची सफर घडवतो. व्हिडिओ कसा वाटला अवश्य सांगा. आणि पुन्हा एकदा सांगतो की ज्यांना इकडे येणं शक्य नाही त्यांच्यासाठी म्हणून हा एवढा डिटेलमध्ये व्हिडिओ आपण करतो की त्यांना इकडे प्रत्यक्ष येऊन चारी बाजूला काय काय आहे हे सगळं बघायचा त्यांना अनुभव आणि अनुभूती मिळावी, हाच आपला हेतू आहे. या इथे उत्तरायण याचं एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलंय आणि सनराईज कसा इथे होतो त्याप्रमाणे इथे लिहिलंय. आणि या इथे त्यांनी सन टाइम पण लावलेला आहे की सन टाइम कुठला आहे. त्याच्या वरती जे दिसतंय, मी थोडंसं झूम करतो, त्याच्या वरती सावली जी हलते बघा, एक ज्या साईडनी दाखवतो म्हणजे एखाद्याला क्लिअर होईल. ही जी सावली आहे, थोडा पुढे नेतो सेल्फी स्टिक. इथे वरती जर तुम्हाला एक छोटासा बाण आल्यासारखा दिसतोय आणि ती जी सावली आहे त्याप्रमाणे तिथे घड्याळ त्यांनी कोरलेलं आहे आणि सन टाइम काय आहे, काय आत्ताचा असेल ते तिथे बघितलं की समजतं. पण त्याच्यासाठी नॉलेज पाहिजे. मी तरी आता घड्याळामध्ये बघून सन टाइम काय आहे ते दिवसाचा म्हणजे वेळ किती झाली ते तुम्हाला सांगू शकतो. आता उत्तरायण सुरू आहे, या इथपासून सुरू आहे आणि असं डावीकडे सुरू जाणार. म्हणजे आपण मगाशी सकाळी या बाजूला आपण बघितला सनराईज, तो आता हळूहळू डावीकडे असं सरकणार. आपण दर्शन घेऊन या साईडनी इकडनं बाहेर आलो आणि आता इकडनं अशी आपण एक प्रदक्षिणा चारही बाजूला काय काय आहे हे मी तुम्हाला दाखवतो. वाऱ्याचा इफेक्ट बघा किती आहे. आता मी जस्ट या बाजूला इथे आलो, इथे मला आडोसा आहे या साईडला. तर आडोसा असल्यामुळे वारं अचानक बंद झालं आणि जसं मी आता इकडे पुढे जाईन तसं वारं परत प्रचंड सुरू होईल. ते बघा परत प्रचंड वारं सुरू झालं. आता तुम्हाला एक इकडनं आपण प्रदक्षिणा तुम्हाला घालवतो. कुठनं आले तुम्ही? आम्ही ठाण्यावर नाही, मी पण ठाण्याला राहिला होतो 15 वर्ष. पाचपाखाडी सिमेंट्स मध्ये होतो मी. सिमेंट्स मध्ये होतो पाचपाखाडीला. हे ना आपलं काय म्हणतात त्याला, भक्ती मंदिर रोड. भक्ती मंदिर रोड हो का? स्वरूप मध्ये राहायचो मी, स्वरूप सोसायटी. स्वरूप सोसायटीला 4थ्या मजल्यावरती. पण ते माझं रेंट वरती होतं. हा बाजूला. बरोबर. काय म्हणतो बाकी सगळे? ट्रॅव्हल विथ चारू म्हणून युट्यूब चॅनल आहे. ट्रॅव्हल विथ चारू. एक साधारणतः आठवड्याभराने व्हिडिओ येईल. सबस्क्राईब करा कोणीतरी एकानी, म्हणजे मग तुम्हाला समजेल तुम्ही सगळे आलेले. माझं नाव आपटे, चारू दत्त आपटे, म्हणून मग ट्रॅव्हल विथ चारू. तुमची पण नावं सांगितली तरी चालतील, काय हरकत नाही. थांबा एक मिनिट थांबा, आवाज येणार नाही. ऍडव्होकेट गणेश कापूकर फ्रॉम भिवंडी. आम्ही 10 तारखेला आलोय. आता आम्ही पहिला इकडे गेलो रामेश्वरम आणि रामेश्वरम वरून आता इकडे आलोय. थँक्यू. खूप छान प्रवास होता आमचा. कन्याकुमारी बघून तर खूपच असं अद्भुत वाटलं. इथे प्लीजंट वातावरण आहे. येऊन इथे खरोखर मजा आली. हो बोला. मंडळाचे अध्यक्ष का? बरं. कुठलं मंडळ? गणपती मंडळ? भारतीय जनता पार्टी. अरे काय प्रश्नच आहे. आम्ही मित्र दरवर्षी येतो 10 ते 20 फेब्रुवारीच्या मध्ये सगळीकडे फिरतो. ऑल ओव्हर इंडिया कुठेतरी एक डेस्टिनेशन ठरवतो. यावर्षी एक स्टेट ठरवतो. यावर्षी आम्ही साऊथ इंडियाला ठरवलंय. केरळ, कन्याकुमारी, मुन्नार, त्याच्यानंतर एलएफटी असं सगळं फिरत जायचं आम्हाला. तर मस्त एन्जॉय करतो आम्ही. प्लेझंट वातावरण आहे. सगळ्यांनी असं घराच्या बाहेर पडा, एन्जॉय करा. मस्त मस्त मस्त. एन्जॉय युअर लाईफ. मग तुम्ही जाऊन का अयोध्येला? भाजपतर्फे अयोध्येला आता आम्ही जाणार. अयोध्येला जाणार यावर्षी अयोध्येला. आता बघू अयोध्येचं. जय श्रीराम.
व्हिडिओ करता करता बाकीचे लोक खाण्याचा ग्रुप भेटला, हात किती हलतोय माझा, तर दोन्ही हाताने सेल्फी स्टिक पकडली आहे. माझा आवाज पोचतोय की नाही माहिती नाही, कारण माईकला मी डेड कॅट कव्हर लावलेला आहे, पण तरी सुद्धा इतका वारं प्रचंड आहे की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतो नाही पोचतो माहिती नाही. आपण त्या साईडनी वरती गेलो होतो, आता इथनं खाली उतरून पुढे जाऊया. चला, आता इथे आल्यावर थोडं वारं कमी झालंय, पण वरती या इथे तर प्रचंड वारं होतं. पायऱ्या आहेत आणि उन्हाळ्यामध्ये ऊन आलं की या पायऱ्या तापत असणार, म्हणून याला जे अँटी हीट वाला जो पेंट असतो तो पेंट यांनी लावलेला आहे. तर आता इकडनं पुढे जाऊया आपण. हा मेडिटेशन हॉल आहे. फोटोग्राफी आतमध्ये करायची नाहीये आणि आतमध्ये जाऊन काय हे स्वामी विवेकानंद त्यांचं प्रोफाईल इथे त्यांनी दिलेलं आहे. काय काय त्यांच्या आयुष्यामध्ये महत्वाच्या कुठल्या कुठल्या घटना घडल्या त्या सगळ्या इथे त्यांनी लिहिलेल्या आहेत. रॉक आणि सी शोर जो आहे त्याच्यामध्ये 1600 फुटाचं अंतर आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 1.6 किलोमीटर इथनं 1600 फूट एवढं अंतर आहे. आणि इथे जी अल्टिट्यूड जी आहे म्हणजे हाईट जी आहे रॉकची ती साधारणतः 55 फूट अशी ही रॉकची हाईट आहे. चला आता आपण या मेडिटेशन रूम मध्ये जाऊया. आतमध्ये लहान मुलांना आणि सेलफोन वगैरे लहान मुलांना प्रवेश नाही, सेलफोन पण वापरायचा नाहीये. तर मी आता कॅमेरा बंद करतो आणि मग आतमध्ये जातो. आतमध्ये ध्यान मंदिरात जाऊन आलो. मी असा विचार केला होता जाईन आणि 5 मिनिटामध्ये परत बाहेर येईल म्हणून, पण जवळजवळ 20 ते 25 मिनिटं आतमध्ये कधी गेली कळलंच नाही. आतमध्ये मोठा असा एक हॉल वजा त्यांनी बांधलेला आहे आणि त्या हॉलमध्ये ओमचा जप चालू असतो बारीक आवाजामध्ये, ओम ओम असं. आणि समोर सुद्धा ओमचं चिन्ह आहे आणि त्या ओमच्या चिन्हामध्ये बारीकसा असा लाईट आहे. बाकी आतमध्ये तसा अंधार आहे, पण आतमध्ये गेल्यावरती तुमची बसायची इच्छा 100% होणार हे मात्र मी तुम्हाला नक्की सांगतो. आतमध्ये जा आणि इथली आतमधली जी शांतता आहे, कारण आतमध्ये ते ओमचा जो आवाज येत असतो त्या ओमच्या आवाजाशिवाय बाकी कोणी काही आवाज करत नाही. अतिशय शांत सगळे बसलेले असतात. तर इथे आलात तर या ध्यान मंदिरामध्ये बसून ध्यान मात्र अगदी अवश्य करा. ध्यान करत असताना असंही होऊ शकतं की काही नव्या जुन्या आठवणी आणि प्रसंग सुद्धा आपल्या डोळ्यासमोरनं असे झरकत जातील. असं आहे समोर ध्यान मंदिर आणि वरती आपण गेलो होतो तिथे श्री विवेकानंद स्वामी विवेकानंद यांचा हा पुतळा. आता अजून टॉप वरती काय काय आहे या मेमोरियलला आणि मग बघूया. ऊन आता सूर्य चांगला वरती आला इथे, पण तरी ऊन मात्र काही जाणवत नाही. एवढं वारं आहे की जी हीट आहे ती बहुतेक एके ठिकाणी राहतच नाहीये आणि हीट सगळी निघून जाते. तोंड करून उभं राहिलं सूर्याकडे की थोडीशी हीट वाटते, पण अदरवाईज हीट बिलकुल नाही. इथे गार आणि शीतल आणि थंड असं आजचं हे इथलं वातावरण आहे. आज आहे 12 फेब्रुवारी आणि आता साधारणतः 9 वाजण्याची वेळ झालेली आहे. 9 वाजलेले आहेत रात्र. आता आपल्याला परत जाताना या साईडनी इकडनं आता आपल्याला जायचं. इथे त्यांनी दोऱ्या बांधल्या आहेत म्हणजे या साईडनी नो एंट्री आहे. समोरच्या गेटनी आपण आतमध्ये आलो, इकडनं आपण आतमध्ये आलो आणि आता इकडनं आपण पुढे जाऊ. चला तर या इथे हा बुकशेल आहे, आतमध्ये बुक स्टॉल आहे. बुकशेल नाही बुक स्टॉल आहे आणि इथे आपण पुस्तकं किंवा काही हवा असेल तर घेऊ शकतो. इथे असे लाईट लावले आहेत रात्रीच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला हे लाईट
इथे या मेमोरियल वरती इथे थोडं झूम कमी पूर्ण वारा मात्र खूप आहे, प्रचंड वारा आहे. उभं राहताना सुद्धा सांभाळून उभं राहायला लागतं, एवढं वारा आहे. हे बघा या समोरनं जे चालले त्यांचे कपडे आणि गळ्यात त्यांनी जो हे घातले असतात कसा हे होतं बघा, पुढचं अतिशय सुंदर दिसतं. सुंदर आणि फेसाळता समुद्र. ते खोली किती आहे माहिती नाही, पण समुद्राची डेप्थ तिकडे भरपूर असणार आहे. पाण्याला करंट आणि फोर्स पण खूप आहे, ते आवाजावरनं समजतं. प्रचंड वारा आहे, केवढा वारा आहे बघा. कंटिन्यूअस कॅमेरा चालूच ठेवलाय, म्हणजे ज्या दिशेला बघीन त्या दिशेला कॅमेरा ऑन करायचा वाटतोय, कॅमेराच बंद करायचा वाटत नाहीये. एवढं इथलं वातावरण आणि हा परिसर एवढा इथला सुंदर असा आहे. हे आपल्या भारतातलं दक्षिण टोक आणि एकदम दक्षिणेकडचं दक्षिण टोक असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यामुळे हा जो भाग आहे कन्याकुमारीचा, त्या कन्याकुमारीच्या भागामध्ये याच्या तिन्ही बाजूला समुद्र असा आहे. एका बाजूला अरबी समुद्र, समोरच्या बाजूला हिंद महासागर आणि एका बाजूला बंगालचा उपसागर. या बाजूला इथनं वरनं आपण या साईडने असं इकडनं वर पुढं जात राहिलो इकडनं असं या साईडला की आपण आपलं कर्नाटक आणि कोकण आणि मुंबई त्या साईडला जातो. म्हणजे हा अरबी समुद्र आहे आणि इथं पाण्याचा रंग बदलतो म्हणतात. हे समोर मी अजून झूम करतो, बघूया पाण्याचा रंग मोबाईलमध्ये कॅप्चर होतोय का. ही जी रांग दिसते, ही जी रांग आहे, रेष आहे सॉरी, त्या रेषेच्या पुढे पाण्याचा रंग डोळ्यांना तरी बदललेला दिसतो. मोबाईलच्या कॅमेऱ्यात किती कॅप्चर होईल माहिती नाही. तर हा इकडचा हा अरबी समुद्र आहे, हा हिंद महासागर म्हणजे इंडियन ओशन ज्याला म्हणतात तो, आणि हा इकडे या साईडला बंगालचा उपसागर. तिन्ही समुद्र त्रिवेणी संगम या ठिकाणी होतो. अशा या त्रिवेणी संगमच्या परिसरामध्ये आपण नॉर्मली आपण नद्यांचा संगम बघतो. 2 नद्या एकमेकांना मिळतात किंवा 3 नद्या एकमेकांना मिळतात. या इथे मात्र हा नजारा अद्भुत असा, किती बोलू आणि किती नाही असं होतं. एखाद्याला तुम्हाला कॉमेंट्री ऐकून माझी बरोबर ऐकून एखाद्याला कंटाळा पण आला असेल की हा माणूस किती बोलतोय, पण इथली परिस्थितीच अशी आहे की इथे कंटिन्यूस बोलल्याशिवाय राहतच नाही. तर असा हा 3 समुद्रांचा इथे संगम त्रिवेणी संगम याला म्हणतात. इथलं हे बांधकाम करायला बऱ्याचशा लोकांनी देणग्या पण दिल्या आहेत. तर आपण या अशा ठिकाणी आलोय, तर ज्या ज्या लोकांनी देणग्या दिलेल्या आहेत त्या लोकांची नावं इथे लिहिली आहेत. तर ही नावं तुम्हाला दाखवणं, मी वाचणं आणि तुम्हालाही दाखवणं हे अगदी क्रमप्राप्तच आहे. ₹50,000 ते 1 लाख, 1 लाखाच्या पुढे पण अशी लोकांनी इकडे कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि त्यांची नावं सगळी इथे या ग्रॅनाईटमध्ये पांढऱ्या अक्षरामध्ये कोरली.
हे शूटिंग करत असताना समोर एक अतिशय सुंदर आणि इंटरेस्टिंग पार्टी दिसली. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शिबिरचं जे कॅलेंडर आहे, इथे शिबिरं भरतात त्याचं जे कॅलेंडर आहे ते इकडे आहे. स्पिरिच्युअल रिट्रीट हिंदी आणि इंग्लिश, योगा शिक्षा शिबिर आहे, योगा सर्टिफिकेट कोर्स आहे, स्पिरिच्युअल रिट्रीट आहे, योगा शिक्षा शिबिर आहे, योगा सर्टिफिकेट कोर्स, परत योगा शिक्षा शिबिर. म्हणजे हे असे वेगवेगळ्या अंतराने फेब्रुवारी 28 पासून जे सुरू होती, फेब्रुवारी 22 ते 28 एक शिबिर आहे. एज ग्रुप पण यांनी दिलाय की कुठल्या एज ग्रुपमधले लोक ह्याच्यामध्ये सामील होऊ शकतात आणि त्याची इथे त्यांनी फी किती आहे ते पण दिलेली आहे. फी म्हणता येणार नाही याला, कॅम्पचं डोनेशन किती आहे. तर आपल्यापैकी कोणाला इंटरेस्ट असेल तर मी कॅमेरा थोडासा झूम करतो आणि एक एक लाईन तुम्हाला अगदी व्यवस्थित दाखवतो आणि कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कुठे कॉन्टॅक्ट करायचं ते पण तुम्हाला दाखवतो. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, या नंबरला इथे कॉन्टॅक्ट करून कोणाला जर का इंटरेस्ट असेल, कोणाला आवड असेल तर इथे येऊ शकतो. आणि हे जे शिबिर आहे हे शिबिर कन्याकुमारीमध्ये स्वामी विवेकानंद केंद्र आहे की जिकडे राहायची सोय पण आहे. इथनं म्हणजे आता आपण ज्या ठिकाणी आहोत रॉक मेमोरियलला, तिथनं साधारणतः 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती ते केंद्र आहे. तर त्या केंद्रामध्ये हे शिबिर भरतं. याची इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे. स्वामी विवेकानंद केंद्र असं जर का गुगलवर टाईप केलं तर तुम्हाला लिंक येईल त्यांची. आणि हे सगळे डिटेल्स जे मी तुम्हाला आता दाखवले इथे समोर, हे सगळे डिटेल्स तुम्हाला तिथे इंटरनेटवरती पण बघायला मिळतील. आपण अशा परराज्यामध्ये आलो, पर्टिक्युलरली साऊथला, की जिकडे आपली मराठी भाषा, हिंदीचं सोडा पण मराठीचं ऐकायला येणं अतिशय अवघडच असतं. अशा ठिकाणी 2 शब्द कानी पडले. हा मागचा जो पुतळा आहे हा पुतळा कोणाचा आहे असे हे 2 मराठी शब्द कानी पडले आणि लगेच मी ओळखलंय की हे आपले महाराष्ट्रामधलेच आहेत. जॉबला पुण्यामध्ये पण राहायला अकोला, म्हणजे आपलं गजानन महाराजांचं जे शेगाव आहे त्या शेगावच्या इथे. त्यांनी चॅनलचं नाव विचारलं, त्यांना चॅनलचं नाव सांगितलं ट्रॅव्हल विथ चारू म्हणून, आणि त्यांना विचारलं तुम्हाला पण व्हिडिओमध्ये यायचंय का, तर अगदी आनंदाने ते तयार झाले. ते या दोघा आपल्या मित्रांना त्यांचं नाव आणि ते पुण्यात कुठे आणि त्यांना अजून काय सांगायचं असेल, कन्याकुमारी कसं वाटलं, साऊथमध्ये अजून काय काय बघितलं तर ते आपण त्यांना विचारू. ठीक आहे, फक्त हे धरून बोला म्हणजे याच्यामध्ये काय वाऱ्याचा आवाज येणार नाही, तुमचा आवाज येईल. खूप छान आहे कन्याकुमारी. मला असं वाटते प्रत्येकाने इथे यायला पाहिजे आणि नॅचरल जी ब्युटी आहे ते बघायला पाहिजे. इथे आपण इथे बघू शकता की स्वामी विवेकानंद महाराजांचे इथं मेडिटेशन स्थान आहे आणि त्याचबरोबर इथे स्टॅच्यू सुद्धा तुम्हाला दिसते. स्टॅच्यू सुद्धा आहे आणि बाजूने सर्व समुद्राचं नैसर्गिक वातावरण तुम्हाला दिसणार आहे इथे. आणि लाटा येथे खूप आहेत की आणि एअर प्रेशर खूप आहे, सध्या वारं खूप आहे. तुम्ही बघू शकता की खूप असं नॅचरल ब्युटी तुम्हाला दिसेल आणि समुद्र पूर्ण भरलेला, गच्च भरलेला आहे. खूपच खोली आहे समुद्राला आणि तुम्ही इथे यावं आणि एकदा भेट द्यावं. माझं नाव मनोज आहे, मनोज मेसरी, आणि हा माझा मित्र आहे. हॅलो, माझं नाव दादासाहेब मस्के आहे. मी पुण्यामध्ये जॉबला असतो. इथं येण्याचे उद्देश म्हणजे तिरुवनंतपुरमला आम्ही आलतो एक एक्झामसाठी. एक्झाम आल्यानंतर आम्ही इकडं जसंच कन्याकुमारीला येतं ठरवलं आणि जस्ट फर्स्ट प्लेस म्हणजे हे स्वामी विवेकानंद मेमोरियल रॉक आहे ते पाहण्यात आलं. खूपच छान आहे आणि इथं खूप शांतता तुम्हाला अनुभव भेटेल. चालतंय, थँक्यू व्हेरी मच. चला, इकडनं आपल्या सगळ्यांना जे लोक तुम्ही व्हिडिओ बघताय इथे रेन वॉटर रिझर्वॉयर आहे. पावसाचं पाणी इथे, म्हणजे हे गोड्या पाण्याचा हा साठा आहे. इथे खारं पाणी आहे, इथे मात्र हे गोडं पाणी आहे. पाऊस जो पडतो त्याचं पाणी इथे साठवून ठेवतात असं दिसतं. आता या समोरच्या ठिकाणी आपण गेलेलो नाहीये, तिथे जाऊ आणि मग आपला रॉक मेमोरियलचा जो व्हिडिओ आहे तो बोटीतनं आपण पलीकडच्या काठाला पोहोचलो
की मग आपला रॉक मेमोरियलचा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करू. हे समोर जे आहे इथे आता बांधकाम चालू आहे, त्याच्यामुळे अजून कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी पण चालू आहे, त्याच्यामुळे आता तिथे जायला परवानगी नाही आहे. कोणीच जात नाही तिथे, बोट पण जात नाही आणि माणसं पण नाही आहेत. रिनोव्हेशनचं आणि रिस्टोरेशनचं काम चालू असावं मी गुगल करतो आणि जातो. माहिती नाही आवाज पोहोचत असेल. आणि हे समोर आपण सुरुवात आपण इथपासून केली, मागे सूर्य आहे इथे, त्याच्यामुळे हे समोरचं चित्र तुम्हाला एखादा धुरकट दिसत असेल सूर्यामुळे, पण इथपासून आपण सुरुवात केली. आणि हे मंदिर आपल्याला जायचं राहिलं होतं, मंडपाने छायांकन करण्यास मना आहे, करणार नाही. हा परिसर मात्र तुम्हाला दाखवतो. श्रीपाद मंडप असं याचं नाव आहे आणि हे मागच्या बाजूला जे होतं ते सभा मंडप. आज जातो, बघतो काय आहे आणि तुम्हाला सांगतो. इथे अशी पाटी लावली आहे की मंडपम में शिला पर स्वतः से उभरा हुआ किंचित रक्तिम वर्ण लिए हुए मानव पद के सदृश्य एक पदचिन्ह अवस्थित है. तो देवी कुमारी यांच्या चरणांचं प्रतीक म्हणून आता इकडे त्याची पूजा आणि बाकीच्या गोष्टी केल्या जातात. चला आपण एक प्रदक्षिणा मारूया. आतमध्ये फोटो काढायला आणि व्हिडिओ करायला आलो नाही ते, त्याच्यामुळे आपण आतमध्ये तर काही शूटिंग करणार नाही, पण इथं एक आपण प्रदक्षिणा मात्र अवश्य करूया. दरवाजा किती सुंदर आहे बांधकाम केलेलं, लाकडी दरवाजा. बाकी सगळं बांधकाम हे जे खांब आहेत सगळे, हे खांब सगळे दगडामध्ये अतिशय सुंदर आणि असे प्लेन असे कोरलेले आहेत. तिकडनं आत जायचं आणि या साईडनी इकडनं एक्झिट आणि एक्झिट करून परत या साईडला आपण वारा किती बघा इकडे उठत आहेत सगळ्यांचे थंड वारा. थोडा आडोशाला जातो म्हणजे एका वेळेला वारं कमी होईल असं वाटतंय. आणि हा झेंडा कसा फडकतोय बघा समोरचा, हा बघा झेंडा किती फडकतोय बघा मस्त. ओम दिलंय झेंड्यावरती आणि झेंडा फडकतोय. आतमध्ये जसं मी तुम्हाला आधी सांगितलं तसं आतमध्ये शिळा आहे, जमिनीवरती अशी शिळा आहे आणि त्याच्यावरती काचेने त्याला कव्हर केलेलं आहे. आतमध्ये लाईट सोडला आहे आणि त्या शिळ्याला जिथे पादुका उमटलेल्या आहेत त्याच्यावरती मोगऱ्याच्या फुलांचा अतिशय सुंदर असा हार त्यांनी घातलेला आहे. असं सुंदर आतमध्ये तुम्हाला पादुका ज्या उमटलेल्या आहेत त्या बघायला मिळतात. तर आता हा आपला व्हिडिओ इथेच समाप्त होतो. आता जातांच्या फेरीला किती गर्दी आहे ते बघतो आणि फेरीने पलीकडे पोहोचतो आणि मग त्याच्यानंतर थोडंसं आवरायचं आहे, चेकआउट करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपला रामेश्वरसाठीचा प्रवास सुरू होईल. जय स्वामी विवेकानंद आश्रम, विवेकानंद मेमोरियल रॉक कन्याकुमारीला आलात तर अवश्य बघा आणि कन्याकुमारीला येणं शक्य नसेल तर हा व्हिडिओ आपला पूर्णपणे बघा आणि आपल्या ओळखीच्या लोकांना पण ज्यांना विवेकानंद आणि अशा गोष्टींमध्ये जास्त रस आहे, रुची आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. जय जय गुरुदेव दत्त. परत जाण्याची लोकांची लगबग परत सुरू झालेली आहे. इथपासनं अशी रांग आहे. आता आम्ही पण जातो आणि रांगेमध्ये नंबर लावतो म्हणजे पुढची जी फेरी येईल त्याच्यामध्ये आपला नंबर लागेल. बोटीचं नाव पण ML विवेकानंद असं या बोटीचं फेरीचं नाव आहे.
पहिल्यांदा जेव्हा आम्ही सकाळी गेलो आता त्यावेळेला लाईफ जॅकेट बोटीतच ठेवायला सांगितलं, कारण आम्ही इथनं या काठावरनं रॉक मेमोरियलला गेलो, तिकडनं परत येणारं कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी बोटीतच ठेवायला सांगितलं. पण आता मात्र बोटीतनं काढून त्या तो जो कंटेनर होता त्या कंटेनरमध्ये टाकायला सांगितलं. सिस्टम चांगली आहे. जय जय गुरुदेव दत्त. हा पद्मनाभ स्वामी मंदिराचा परिसर आपण समोर बघतोय ते पद्मनाभ स्वामींचं मंदिराचं एंट्रन्सचं गेट आहे.